सरकारला माझं एक म्हणणं आहे की आम्ही साखर खावी का नको ते सांगा तुम्ही. म्हणजे साखरेचा भाव एवढा वाढवतात का? म्हणजे आलेल्या पाहुण्यांना सुद्धा आता आम्हाला विचार करावा लागतो की बाबा चहा द्यावा का नाही. असे कुठं साखर वाढवतात का? 70 आणि 80 90 आणि 100. तुम्ही एक काम करा, सरळ 1000 रुपयाला नेऊन ठेवा, म्हणजे गोरगरीब घेणारच नाहीत. काय लावलं आहे सरकार तुम्ही? हां, असं कुठं असतं काय बाबा? मी समजू शकतो की बाबा 40 50 60पर्यंत ठीक आहे. आता 70 80 चालले, 80ला आता तुम्ही 100ला पण न्याच चाल, परत तुम्ही हळूहळू वाढवत 1000ला नेऊन ठेवत चाल. मग काय करायचं माणसानं काय? हां, एक साहजिक गोष्ट आहे की बाबा रेग्युलर जीवनातली गोष्ट आहे. साखर म्हणजे रोज जीवनात लागते साखर, लक्षात ठेवा. चहा सकाळ संध्याकाळ लागतो सगळ्यांना. मग माणसानं चहा पियायचा का नाही ते एवढं सांगा मला. फालतूक ते लगान तुम्ही वाढवत बसलाय काहीतरी. आता मी अक्षरशः स्वतः 4 दिवस झालं चहा पिलो नाही. काय बोलायचं पुढे बोला. 20 रुपयाला चहा झाला आहे सध्या, प्यायचं का नाही माणसानं? परत अजून हळूहळू वाढवत गेलं तर 40 50 100 रुपयाला सुद्धा चहा होईल. काय करायचं? तर सरकारला सरळ म्हणणं आहे की तुम्ही साखरेचा भाव 30-40 रुपये होता तर 30-40 रुपयेच ठेवा, त्याच्यावर वाढवू नका. कारण सर्वसाधारण माणूस ही विकत घेऊ शकत नाही, तुम्हाला आधी सांगतो. तर आता तुम्हाला माहिती आहे ना किती साखर किती महत्त्वाची आहे आयुष्यात. चहासुद्धा होत नाही, जेवणात दुधासोबत जर खायचं म्हटलं तरी बी अडचण येते. का बरं तुम्ही वाढवली मला हेच कळत नाही. अरे जगाचा पोशिंदा शेतकरी राजे आहे, तरी तुम्ही असं करताय. तर तुम्हाला जर दर वाढवायचा असेल तर शेतकऱ्याचं मालाचा दर वाढवा ना. हे काय साखरेचा दर वाढवायला लागला तुम्ही? व्यापारी वर्गच वर करताय. दर वाढवायचा आहे तर शेतकऱ्याच्या मालाचा दर वाढवा. ऊस असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, असं वेगवेगळ्या पिकाचा दर वाढवा हो. पण काय तुम्ही व्यापारी वर्गाला मोठं करून काय मिळणार आहे सांगा बघू? मला तर ही अजिबात आवडलेलं नाही. ही चुकीचं आहे सगळं. शेतकरी राजा जिंदाबाद.